तीच होती, म्हटलं चला खिचडी करूयात. त्यासाठी मी कुकर ठेवला आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण आता त्याच्यात खडे मसाले टाकूया. खडे मसाले टाकलेले आहे. आता उभा चिरलेला हा छान ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घेऊ छान. आपला कांदा खूप छान होत आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया. ती छान परतवून घ्यायची. आता इथे मी खिचडीसाठी भिजवलेले मसूर आहे, वाटाणा आहे, टॅमॅटो एक बटाटा आहे. आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता हे छान असे परतवून घ्यायचे. आपले बटाटे वाटाणे फ्राय झालेले आहे. आता आपण आहे ना, सुगंधही खूप छान सुटलेला आहे. आता आपण मसाले टाकूया. तर यासाठी मी आपली लाल तिखट घेतले, मीठ घेतले, धना पावडर, हळद आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकूया. तांदूळ मी भिजत टाकले होते. हे छान असे परतवून घ्यायचे. आपले तांदूळ मस्त परतलेले आहेत. आपण आता याच्यात पाणी टाकूया. आपल्याला आता फक्त 2 शिट्टी घ्यायची. आता आपण 2 शिट्ट्या घेऊ की आपली मसाले भात तयार. आपल्या आता 2 शिट्ट्या झाल्या. आपण गॅस बंद करूया. आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहे. आता आपण राईस काढून घेऊया. आपला झणझणीत मसाले भात तयार आहे. बघा किती सुटसुटीत झाला आहे, मोकळा. तुम्ही पण ट्राय करा असंच. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.